नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार. तर आज आपण कोणाकडे आलोय माहितीये का? निखिलच्या घरी आलोय, आसूद या गावात दापोलीमध्ये. कारण आम्हाला शिमग्याचं शूट करायचं आहे आसो या चॅनलसाठी, आणि ते चॅनल आहे समीर दादाचं. सो त्याची काही एपिसोड्स आपण शूट करतोय आणि आपल्यासोबत आहे मंदार, अनिरुद्ध, ही निखिलची मम्मी आहे, रोहित, समीर दादा आणि निखिल. सो बघूया आज काय काय आपल्याला कॉन्टेंट मिळतोय. आणि जे फायनल एपिसोड जे रिलीज होणार आहेत ते 7 तारखेपासून रिलीज होणार आहेत आसोया चॅनलवरती. तर हे तर त्याचे BTS असणार आहेत, पण ॲक्च्युअल जे काय आहे ते आसोवरती होणार आहे. सो त्याला पण सबस्क्राईब करा आणि चला. कसलंच आहे बघ ना ते. त्याला बंद पडलं. अच्छा. इथून हा ही लाट आहे ह्याची, आणि हा मुडा आणि ह्याच्यावरती खोबरं ठेवायचं किंवा शेंगदाणा नाही, हे तीळ असेल. हाय ना, हा इथून तेल काढायचे. 15 मिनिटाची प्रोसेस करते आणि 15 मिनिटाला ती प्रोसेस करायची. कुठून असं खाली नाही, इथूनच काढायचं. अच्छा. बेली नारळाची घ्यायची आणि ही इथे लॉक करायची. 21 सालापर्यंत होतं हे तुम्ही? हा, 2022 पर्यंत आजोबा होते ना, तेव्हापर्यंत होते. हे इथे असं लॉक करायचं. फिरतंय ना, हे असं इथे लॉक करायचं आणि हे इथे लॉक व्हायचं. आणि त्याच्यानंतरला तिथे लॉक झालं ना, इथे दगड आहे, हा प्रेशर यायचं ना, इथे बैल इथे करायचं, इथे बैल 2 पाहिजे. मग ते हे चांगलं गोल फिरायचं. लेफ्ट साईडला हरणे बंदर आणि ते थोडे अवशेष दिसतात ना बुरुज, तो कणकदुर्ग आणि फत्तेगड पण म्हणतात त्याला. आणि इकडे आहे तो गोवागड या साईडला. या सुवर्णदुर्गाचं काय हे तिथपर्यंत आतमध्ये काय आहे? तिथून बोटी जातात, त्या साईडून अशा बोटी जातात. पण ते बघायला वगैरे हो, सुंदर आहे. ही 5 पंढरी, राम मंदिर. 5 पंढरी स्पर्धा होती ती बोलला. कुठे कुठे 5 पंढरी? स्नेहबंद 5 पंढरी म्हणतात. त्याला मी बाईट दिलेलं या वर्षी. मी पण दिलं, मी आलेलो इथे. हा राम मंदिर आहे ना, इथे बाजूला. नमस्कार. ब्लॉग पण हँडल करायचं. हॅलो. काय जात मता काळे जीविका देवी वाढ करून बाय बहिणी होती शिबिराशी. जुनी पिढी तर आहे. की कोकणातली मुलं आहेत त्या आपल्या वयाची किंवा आज 22-25 वयाची. आता हा याचा 25 वय असेल. किती वय? 18. मग कमी आहे. म्हणजे जी परंपरा आहे ती जुनी माणसं पण जपतायत आणि आताची पिढी सुद्धा जपते. जपलीच मनसवण्या म्हणजे काही गमन आहेत, देवाच्या नावाने गाणं गाणं ती सगळी करतात. आजकालची तरुण पिढी पण, आता जुनी पिढी आता किती दिवस आहे किती नाही, पण आता आम्ही चालू पुढे मस्त.
1 2 3 राममाता बहिणी देवीचा जय हो राममाता बहिणी देवीचा जय हो राममाता बहिणी देवीचा जय हो थँक्यू थँक्यू तर नमस्कार आणि तुमचे आभार. तुम्ही खूप घाईत आहात पण तुम्ही 5 मिनिटं वेळ दिला. खरं तर हा आपला कोकणातला शंकरसूर जगप्रसिद्ध आहे आणि आपली ही खूप जुनी प्रथा आहे. आपण सगळ्याला मानतो, आपण सगळे कोकणातली माणसं. तर याच्या मागचा काय विचार आहे आणि थोडक्यात शंकरसूर हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर नेमकी काय ही कथा आहे, हा शंकरसूर काय आम्हाला जाणून घ्यायचं. शंकरसूर म्हटलं तर प्रथम आधी माझं नाव प्रकाश गणपत मिसाळ, केळशी उंबरशे. आम्ही नावानगर ग्रामस्थ मंडळ केळशीच्या मार्फत हा जी खेळाची माहिती देतोय. ही माहिती अशा प्रकारे आहे की हा कालभैरवाचा खेळ आहे, हा फक्त शिमग्याच्या सणाला काढला जातो. आणि हे 2 शंकरसूर आहेत, ते जोगेश्वरी माता ही आहे आणि तिचे हे 2 सेवक आहेत. आणि हे 2 सेवक असल्याशिवाय जोगेश्वरी माता बाहेर पडत नाही. आणि आज ह्या प्रथेला किती वर्ष झाली असतील हे मी तर काही सांगू शकत नाही. परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा कालभैरवाचा खेळ आहे. आणि त्याची परंपरा अशी आहे की कालभैरव हा दैवत असा आहे की तुमच्या नवसाला आणि हाकेला धावणारा देव आहे. आणि तुम्ही त्याला केव्हाही हाक मारा, केव्हाही त्याला नवस बोला, तो नवसाला पावणारा देव आहे. अशा प्रकारे ज्या आमच्या जुन्या पूर्वज लोकांनी जो आज त्याला काही वर्ष झालेले असतील त्यांच्या पावलावरती पाय टाकून आम्ही चालतो आहोत. कारण त्यांनी दाखवलेली परंपरा आम्ही जपतोय आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपत राहणार असं मला तरी वाटतोय. आणि प्रथमतः मी आधी तुम्हाला मीडियावाल्यांना, जी TV किंवा YouTube माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही जो हा आमचा केळशी ग्रामस्थांचा आणि कोकणातला खेळ शंकरसूर हा तुम्ही महाराष्ट्र नव्हे तर 7 समुद्र पार पोहोचवलेला आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला डबल धन्यवाद बोलेन. आणि ह्या खेळासंदर्भात अशी माहिती आम्ही प्रत्येक वेळेला देत जातो आणि तुम्ही आला तुम्हालाही दिलेली आहे. परंतु अशा प्रकारे ह्या खेळाची कथा आहे. आणि आमच्या केळची पंचक्रोशी होती, प्लेगची साथ आली होती. त्याला सुमारे म्हणजे 150 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. पण शिमगा हा किती वर्षाचा आहे हे सांगता येत नाही. कारण एक प्रेत गेला की दुसरा प्रेत गेला की तिसरा प्रेत, अशी प्रेतची साथ आली होती. प्लेग म्हणजे जसं आता कोरोना म्हणतो अशा पद्धतीने त्यावेळेची ती कोरोनाची साथ होती. त्यावेळेला आमच्या जुन्या लोकांनी 1897 साली कालभैरवाला साकडं घातलं होतं. ए भैरी देवा, तू आमच्या हाकेला धाव. आणि हे जे काय आमच्या गावावरती जे संकट आलेलं आहे आणि हे काय जे एकापाठोपाठ एक अशी जी प्रेत होत आहेत तर त्याला तू हात घाल आणि सांभाळ. तर अशा प्रकारे कालभैरवाला साकडं घातल्यानंतर आज ही प्रथा चालू झालेली आहे. त्याच्या प्रित्यर्थ कालभैरवाच्या मंदिरात श्रावण महिन्यात या भैरीचा उत्सव असा साजरा केला जातो. हा नामसप्ताह. आणि त्या नामसप्त्याला 4 भजनी पाडे असतात. रात्रंदिवस भजनाचा कोणताही ठोका, गाणा किंवा नाळ किंवा काय असेल हे बंद नाही. 4 भजनी पाडे असतात, 7 दिवस 7 रात्र. आणि अशा प्रकारे हा कालभैरवाचा खेळ आहे. धन्यवाद. आणि यांना काय हे काय ही जोगेश्वरी माता आहे. जोगेश्वरी माता आहे. होय. अच्छा. 2 शंकरसूर. आणि 2 शंकरसूर. आणि मग हे शंकरसूर जे प्रतीक आहे हा
मग दरवर्षी हेच असतात की वेगळं काय? नाही हे आधी ह्यांना झेपेपर्यंत हे जे प्रत्येकाच्या म्हणजे घराणेशाहीवर चालत आलेलं आहे आणि वयाप्रमाणे त्याला झेपेल तेवढेपर्यंत करतात. अच्छा. आज जवळजवळ यांनी 36 ते 38 वर्ष झाली आणि यांनी कमीत कमी 15 ते 16 वर्ष झालेली आहेत. अच्छा. त्यांचे वडील असायचे, त्याच्या आधी माझे वडील होते, अच्छा. आमचे चुलते होते, यांचे चुलते होते, अशी पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे. अच्छा. आणि ही परंपरा कोणी टाकणार नाही आणि मागे सरून देणारही नाही. बरोबर. आज या खेळासाठी आमचे मुंबई पुणा देशातून सगळी जे चाकरमणी आहेत ते ह्या सणासाठी उत्सुकतेसाठी 3 दिवस तर अगदी येतात नाही येतात. मग भले त्यांच्या नोकरीवरती लाच सुद्धा मारतील किंवा त्यांच्या शेठ लोकांना किंवा बॉस लोकांना काही सांगतील की आमचं असं आहे आमचं तसं आहे, पण आम्ही या सणाला जाणार. आणि जे आता हे मी पण कोकणातलं आहे, आम्हाला माहिती आहे, पण जे आपल्या बाहेरचे आहेत तर त्यांना त्यांच्याकरता हा प्रश्न आहे की आपल्याकडे शंकासूर म्हणजे असुराला आपण पूजतो, तर त्याच्या मागचा काय इतिहास आहे असं तुम्ही सांगू शकता? इतिहास म्हणजे असा की आज जर हे कालभैरवाचे सेवक आहेत, पण कालभैरव हा एक शंकराचाच अवतार आहे. बरोबर. आणि शंकराच्या अवताराला तर आपण शंकासूर बोलतो. शंकराच्या अवतार शंकर सुद्धा एक आपण म्हणतो कोण की देव आणि दानव, ह्याच्यामधला फरक ज्याला कळला त्याने हे 2 शंकासूर निर्माण केले. त्याची ही प्रतीक हा आहे. ही प्रतीक आहे 2. म्हणजे ह्या जोगेश्वरी मातेचे सेवक हे 2 प्रतीक. आणि कधीपासून आता हे नाही सांगू शकत नाही. हे आपलं या वर्षी म्हणतो मी. हा. आता किती दिवस या वर्षी आजचा आम्ही बघा 21 ला आमच्याकडे पहिली होळीची निर्मिती झाली पंचमी. अच्छा. आणि 22 तारखेला आमची प्रथा चालू होते. ती फक्त केळशीतील मानणारी लोक असतात, अच्छा. त्यांची मानाची घरं घेतो. कमीत कमी 20 ते 21 लोक मानणारे आहेत. अच्छा. त्यांची मानाची घरं घेतो आणि 23 तारखेपासून रेग्युलर आमच्या 18 वाड्या आहेत या केळशीमध्ये. अच्छा. अशा प्रत्येक वाड्यामध्ये आम्ही 2 दिवस 1 दिवस असे करून करून ती घरं पूर्ण करतो आणि मग नंतर खेळायला आमची सुरुवात होते. पाय चप्पल नाही आणि बिन पायाने चप्पल नाही काय नाही, जेवायला सुद्धा घरी जात नाही. सकाळी 8:30 ला निघतो तर रात्री 11 ला घरी येतो. आणि आता एवढी लोक हौशी झालेले आहेत की त्यांनी देशातून म्हणा मुंबईतून म्हणा पुण्यातून कालभैरवाला आमच्या घरी आला, आमच्या घरी बसवा, आमच्या घरी चहा पाणी घ्या, आमचा नवस. आणि हा नवसाला पावणारा देव आहे. काही नवस जिंकलेले आहेत. आज ह्या देवावरती दागिने बघता हे सगळे नवसाचे आहेत. हे दागिने बघायला गेले तर सगळं नवसाचे दागिने आहेत. ज्यांनी नवस बोलला त्याचं नवस जिंकलेलं आहे. पण ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी पण नक्की 100%. आणि आमचा तरी या कालभैरवावरती विश्वास आहे. ह्या हिशोबाने आम्ही आमच्या जुन्या लोकांनी जी परंपरा चालवली हे आम्ही चालवतो. आमच्या पाठीमागे आमची पिढी चालली. केळशी गाव सोडून दुसरीकडे कुठे जात नाही. शेवटच्या बाहेर जात नाही. सीमेच्या बाहेर. गरज जास्त तर का जाणार? पण मला असं वाटतं की आपण सगळे जे लागलं तर सांगते.
8-10 दिवसाचा सगळा कार्यक्रम चालू असतो आणि आता उद्या गोडे सण आहेत त्यामुळे आम्ही आमच्या घरी जाणार, आमच्या घराची देवपूजा करणार, आमच्या कुटुंबासमोर आम्ही गोड जेवण जेवणार आणि परत मंदिरात जाणार आणि मग दुसऱ्या दिवशी होळी म्हणजे आपण तिकटे सण, मग तिकट जेवणासाठी आम्ही परत घरी जातो आणि मग आपल्याकडे धुळवट ही कोकणात म्हणजे मुंबई शहरामध्ये होळी ही रंगपंचमीला असते, पण ही धुळवट ही आमच्या गावामध्ये म्हणजे कोकणामध्ये विशेष करून धुळवट हीच रंगपंचमी असते. आता म्हणजे कसं हा कम्प्युटरचा जमाना आहे त्यामुळे रंगपंचमी हल्ली इकडे पण कोणच होते, पण खरी रंगपंचमी आणि धुळवट ही एकाच दिवसात असते. त्याप्रमाणे दुपारी सगळेजण म्हणजे भटजी कडून ॲक्च्युली ह्याचा मुहूर्त काढला जातो, म्हणजे ही श्राना असते, श्राना म्हणजे ती आमच्या देवीचं मंदिर आहे तिथे श्रान म्हणतात, श्रान असं चौकोन एक आपण हे आहे तिथं ते देवीचा विडा वगैरे भरलेले असतात, त्यांना मान सन्मान काय असतात, बाहेरून आणणारे ज्या माहेर वस्ती गेले असतात त्यांना देवीला भेटता येत नाही, मग ते सगळे एकत्र येतात, मुंबईकर चाकरमानी येतात तिथे सगळे एकत्र भेटतात, विडा भरतात आणि परत संपूर्ण मंदिरामध्ये आमचे हे सगळे गाणी आम्ही सगळ्या स्टेप आहेत त्या सगळ्या मारतो. त्याच्यानंतर मग सगळ्या स्टेप मारून झाल्या की मग हे सगळं म्हणजे आतापर्यंत आम्हाला कसं होतं की आम्ही अनवाणी जातो, आपण पहिले कुणाच्या पायात चप्पल नाही त्यामुळे अनवाणी असतो,
पण आता आम्हाला आमच्या अंगामध्ये म्हणजे हे जेव्हा आम्ही पेहराव करतो तेव्हा आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. आम्ही रात्री 12-1 वाजता आम्ही स्वतः एकटा पण 5 किलोमीटरवर जाऊ शकतो, म्हणजे आम्हाला कधीच भीती नाही. पण हा जेव्हा पेहराव नसेल तेव्हा 5 जण जरी असले तरी 1 किलोमीटर जायची भीती वाटते कोकणामध्ये. पण हा पेहराव असताना ही एक जी ऊर्जा आहे ही ॲक्च्युली खरेवर देवीची आहे, ही देवी स्वयंभू आहे असे आमचे पूर्वज सांगतात. त्यामुळे आम्ही तुझा त्याच्यावर विश्वास आहे. कारण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे देवी जेव्हा आम्ही परवानगी मागतो की बाबा तू हो म्हणत असेल तर आपण हे सगळं करूया, तू नाही म्हणत असेल तर नाही, हे आतापर्यंत असंच चालत आहे. हे आम्हाला विशेष करून या यूट्यूब चॅनलमधून सांगायचं कोकणात. आणि ही आता आम्ही धुळवटीला आपण झाला तर तुम्हाला धुळवटीला अजून एक वेगळी मजा बघायला मिळेल. आणि त्या दिवशी धुळवट झाली की म्हणजे धुळवटीच्या आधी काय होतं की सगळं संपूर्ण स्टेप मारून झाल्यानंतर मग हा तो थोडक्यात हा आत्मा आहे तो त्या शेवटच्या स्टेपला आम्ही आमची एक ठरलेली स्टेप आहे ती मारल्यानंतर देवीला नतमस्तक होतो तेव्हा आमची ऊर्जा सगळी निघून जाते. तेव्हा आम्ही म्हणजे पूर्वी शिवा आमचे जे असं आम्ही पूर्वज होतो पूर्वीसारखे. आता आम्हाला कसलीच भीती वाटत नाही कारण का आमच्या देवीची ऊर्जा आहे आमच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. आज आम्ही बघा जवळजवळ 8-9 दिवस अनवाणी झालो, आम्हाला काय सुद्धा वाटत नाही. पण जेव्हा पेहराव असेल तेव्हा आपण बाहेर पायसुद्धा टाकू शकत नाही, एवढी भीती वाटते. आता आम्हाला कधी काटे पोचत नाही, कधी गरम रस्त्यातून आम्ही एवढं चालतो पाय एकदम अक्षरशः खाली भाजतात पण काही सुद्धा वाटत नाही. ही कोणाची म्हणजे शक्ती किंवा आशीर्वाद कोणाचा आहे तर साहजिकच आमच्या या ग्रामदेवत आई झोळायचं आहे. अशा प्रकारे हा आमचा शिमगाव सुरू होतो. ज्या ओट्या असतात माहेर शिंदू गेलेल्या किंवा घरातून मोठे भरतात त्या आपण आता बघितलं की अशा पद्धतीने ओट्या भरण्याची पद्धत आजपर्यंत चालू आहे. अशा पद्धतीने आमचा कोकणातला शिमगाव उत्सव चालू होतो. कोकणातल्या शिमगा म्हटलं की कोकणच आठवतं, बाकी सगळं शहरी कमर्शियल झालं सगळं. रंगमंच म्हणजे मुंबई पुण्यात आपल्याकडे ते सगळे ऑलिम्पिक रंग आणि सगळं, पण हे जे पारंपरिक सगळं जे आहे कोकणाचं आणि शिमग्याचं नातं काय थोडक्यात काय सांगणार? आता तुम्ही सगळे बरेच चाकरमानी पण आहेत. बरोबर. मी असं ऐकलंय म्हणजे आपण फेमस आहे की बॉसला अगदी घरी बसवून आपण येतो इकडे. तर शिमग्याचं काय महत्व आहे आपल्याला? शिमग्याचं महत्व असं आहे की म्हणजे शिमग्याची चावल सगळ्यात माहिती म्हणजे कॅलेंडर बघायची काय गरज नाही आपल्याला. म्हणजे शिमगा उत्सव आपण मराठी याच्यामध्ये फाल्गुन म्हटलं की शिमगा म्हणजे शिमग्याची चावल 1 महिना आधी लागते. आणि जो सर्वंट असतो म्हणजे आता मी या भाषेत बोललो की सर्वंट असतो तो आपल्या बॉसला सांगतो की बाबा मला अमुक दिवशी शिमगा आहे तर गावाला जायचं आहे. तर कधी कधी काय होतं की बॉस सध्याच्या युगामध्ये आपल्याला माहिती आहे की नोकरी किती किमती पडली, खूप किंमत म्हणजे पैसे मोजावे लागतात, त्यामुळे असा ह्या लोकांना जॉब मिळतो. पण मुंबईची परिस्थिती पहिली तर तुम्ही कुणी वाईट वाटू नका की मुंबईमध्ये बाहेर म्हणजे परप्रांतीय लोक आलेत म्हणजे बिहारचे लोक आलेत आणि आमच्या कोकणातले लोक ना नोकरी कमी का नाही तर आमचे हे सण कोकणातले म्हणजे आज काही शिमगा आला की चाललो गावी, आता काही गणपती आलो की चाललो गावी, म्हणजे लग्न आला की चाललो गावी. मग काही लोक असे पण आहेत तुम्ही मगाशी म्हणले बॉस मला सुट्टी पाहिजे, बॉस म्हणाला नाही देत. मग आता माझ्या तोंडामध्ये अशी शिवी येते धवली तुझी नोकरी मला काय महत्वाचं आहे, मला माझा शिमगा महत्वाचा आहे. म्हणजे असे सुद्धा सांगणारे लोक आहेत. म्हणजे मी सुद्धा मुंबईमध्ये होतो म्हणजे मी सुद्धा अशा प्रत्येक सणाला यायचो आणि एक चांगला जॉब मी गमावून बसलो. त्याला कारण आहे कोकणातले हे सण उत्सव. पण मला असं वाटतं फक्त एकदा सगळे छान हसतात, सगळे दमलात मला मान्य आहे. 1-2-3 स्माइल ब्राईट स्माइल आहे आणि आपलं काय मगाशी घोषणा किंवा सगळं आवाज देऊ शकलो आपण. श्री जोळाई माते जोलाई माते